Good morning, all of you. In last lecture, that we have started second unit that is related to electrical section. In this, we have studied that is single phase AC circuit. This unit carrying total 12 marks. So single phase AC circuit. AC means what? Alternating current circuits. Uh, in this that is uh, uh, basic difference between AC and DC we have studied. AC means alternating quantity and DC means what? Direct current. Alternating current and direct current. So alternating current means what? It is continuous variation with respect to time. So here AC signal is represented, that is varying with respect to time. Then DC signal. So DC signal means what? It is constant signal, means its magnitude changes but its polarity does not changes. तर DC मध्ये आउटपुट जे आहे कॉन्स्टंट एका पर्टिक्युलर व्होल्टेज लेवलला काय असणार आहे, आउटपुट जे आहे ते कॉन्स्टंट असणार आहे, दॅट इज डायरेक्ट करंट. तर याच्यामध्ये AC सर्किट्समध्ये आपण ट्रान्सफॉर्मर जो आहे AC टू DC कन्व्हर्जन साठी यूज करतो. तर ट्रान्सफॉर्मर नेक्स्ट युनिट आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असेल, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असेल किंवा सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर असेल. तर ट्रान्सफॉर्मर कन्सेप्ट जो आहे तो आपण रेक्टिफायर सर्किट्समध्ये यूज केलेला. रेक्टिफायरमध्ये हाफ वेव्ह रेक्टिफायर असेल, फुल वेव्ह रेक्टिफायर असेल किंवा ब्रिज रेक्टिफायर असेल. तर रेक्टिफायर सर्किट्समध्ये आपण काय ट्रान्सफॉर्मर कन्सेप्ट जो आहे तो यूज केलेला. देन नेक्स्ट जे आहे AC सप्लाय सिस्टीम. तर AC सप्लाय सिस्टीम सांगितलं की याच्यामध्ये काय असणार आहे की AC सप्लाय सिंगल फेज AC सप्लाय मीन्स व्हॉट? इट इज टू वायर सिस्टीम. इन दिस टू वायर्स इन्वॉल्ड दॅट इज फेज आणि न्यूट्रल. तर टू वायर सिस्टीम मीन्स व्हॉट? की याच्यामध्ये फेज आणि न्यूट्रल कनेक्शनवरून काय की तुम्ही सिंगल फेज AC सप्लाय जो आहे तो डिझाईन करता. देन सिंगल फेज AC सर्किट जे आहे इथं डिझाईन केलेलं आहे. AC सप्लाय जो आहे दॅट इज गिवन टू सर्किट. सपोज सर्किटमधून फ्लो होणारा करंट I ने रिप्रेझेंट केलेला आहे. रेजिस्टन्स जो आहे तो R ने रिप्रेझेंट केलेला आहे. रेजिस्टन्स दॅट इज युज्ड फॉर करंट लिमिटिंग पर्पज. तर ओहम्स लॉ जो आहे तो आपण स्टडी केलाय. तर ओहम्स लॉ, अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ, V इज इक्वल टू वी रिप्रेझेंट IR, दॅट इज व्होल्टेज इज इक्वल टू करंट इंटू रेजिस्टन्स. तर AC सप्लाय काय करतो आपण सर्किटमध्ये प्रोव्हाइड करतो. तर AC वेवफॉर्म जे आहे साइन सिग्नलने रिप्रेझेंट करतो. तर साइन सिग्नल जे आहे ते आपण स्टडी केलेलं आहे. तर साइन सिग्नल मीन्स व्हॉट? कंटिन्युअस व्हॅरिएशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर इथं सिग्नल जो आहे तो विथ रिस्पेक्ट टू टाइम व्हॅरी होणार आहे. नंतर रिप्रेझेंटेशन जे आहे साइन सिग्नलचं रिप्रेझेंटेशन जे आहे ते आपण V ऑफ टी इज इक्वल टू व्ही मॅक्स साइन ओमेगा टी ने काय करतो? रिप्रेझेंटेशन जे आहे मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन रिप्रेझेंट करतो. तर इथं वेवफॉर्म दाखवली की साइन वेवफॉर्मने काय करतो आपण AC सिग्नल जो आहे तो रिप्रेझेंट करतो. तर एक्स ॲक्सिस वरती टाइम रिप्रेझेंट करतो आणि वाय ॲक्सिस वरती व्होल्टेज पॅरामीटर असेल, करंट पॅरामीटर असेल किंवा पॉवर पॅरामीटर असेल, दॅट इज ऑन वाय ॲक्सिस. तर इथं ग्राफिकल अँड मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन जे आहे दॅट इज ऑफ सायनुसायडल AC क्वांटिटी रिप्रेझेंट केलेलं आहे. तर इथं आपण काय करणार आहे वन कम्प्लीट सायकलसाठी काय करतो पॅरामीटर्स जे आहे ते मेजर करतो. तर वन कम्प्लीट सायकल मीन्स व्हॉट? पॉझिटिव्ह हाफ सायकल प्लस निगेटिव्ह हाफ सायकल. तर पॉझिटिव्ह हाफ सायकलचं डिस्टन्स जे आहे 0 टू पाय आणि निगेटिव्ह हाफ सायकलचं डिस्टन्स जे आहे पाय टू 2 पाय. नंतर फेज अँगल जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. पॉझिटिव्ह हाफ सायकलचा फेज अँगल जो आहे 0 टू 180 डिग्री. निगेटिव्ह हाफ सायकलचा फेज अँगल जो आहे 180 टू 360 डिग्री. तर टोटल तुमची वन कम्प्लीट सायकल जी आहे 0 टू 360 डिग्री. तर मॅक्सिमम फेज अँगल जो आहे 360 डिग्री आणि मिनिमम फेज अँगल जो आहे दॅट इज 0 डिग्रीने काय करतो आपण फेज अँगल जो आहे तो रिप्रेझेंट करतो. दॅट इज वन फुल सायकल ऑर पिरियड. तर वन कम्प्लीट सायकल मीन्स व्हॉट? की पॉझिटिव्ह हाफ सायकल प्लस निगेटिव्ह हाफ सायकलवरून आपण काय करणार आहे तर वन कम्प्लीट सायकल पॅरामीटर्स जे आहे ते मेजर करतो.
देन नेक्स्ट आहे याच्यामध्ये ॲम्प्लिट्यूड कन्सेप्ट सांगितलेला. तर ॲम्प्लिट्यूड काय असणार आहे, पिक टू पिक ॲम्प्लिट्यूड असेल किंवा ॲम्प्लिट्यूड फक्त तुम्हाला कॅल्क्युलेट करायला विचारली जाते. तर 0 टू पॉझिटिव्ह ए मॅक्सचं डिस्टन्स दॅट इज युअर ॲम्प्लिट्यूड पॅरामीटर. जर पिक टू पिक ॲम्प्लिट्यूड कॅल्क्युलेट करायला सांगितली असेल तर आपण काय करतो, पॉझिटिव्ह पिकचं डिस्टन्स प्लस निगेटिव्ह पिकचं डिस्टन्स. तर पॉझिटिव्ह पिकचं डिस्टन्स जे आहे 0 टू प्लस ए मॅक्सने रिप्रेझेंट केलेलं आहे. निगेटिव्ह हाफ सायकलचं दॅट इज निगेटिव्ह पिकचं डिस्टन्स जे आहे 0 टू मायनस ए मॅक्सने डिस्टन्स जे आहे ते रिप्रेझेंट केलेलं आहे. तर पिक टू पिक ॲम्प्लिट्यूड मीन्स वॉट, पॉझिटिव्ह पिकचं डिस्टन्स प्लस निगेटिव्ह पिकचं डिस्टन्स. तर टोटल ए मॅक्स प्लस ए मॅक्स टू मायनस ए मॅक्स. तर इथून ते इथपर्यंत डिस्टन्स मीन्स वॉट, पिक टू पिक ॲम्प्लिट्यूड जे आहे ते आपण कॅल्क्युलेट करतो. देन मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन जे आहे ते तुम्हाला सांगितलं. तर मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन जे आहे व्ही ऑफ टी इज इक्वल टू व्ही एम साईन 2πf0 टीने आपण काय करतो, रिप्रेझेंट करतो. तर व्ही ऑफ टी मीन्स काय, इन्स्टंटॅनियस व्होल्टेज. तर इन्स्टंटॅनियस व्होल्टेज जे आहे की तुमची साईन सिग्नल जो आहे तो काय कंटिन्युअसली किंवा इन्स्टंटॅनियसली काय असणार आहे, व्हॅरिंग असणार आहे. तर त्याच्यानुसार व्ही एम, तर व्ही एम काय, पीक व्हॅल्यू और मॅक्सिमम व्हॅल्यू. तर व्ही एम काय आहे की पॉझिटिव्ह पिकची मॅक्सिमम व्हॅल्यू दॅट इज नथिंग बट व्ही एम, दॅट इज पॉझिटिव्ह पिक और पिक व्हॅल्यू और मॅक्सिमम व्हॅल्यू. नंतर F0, तर F0 मीन्स वॉट, फ्रिक्वेन्सी. तर फ्रिक्वेन्सी जी आहे ती आपण काय करतो, हर्ट्झमध्ये मेजर करतो. ऑल्सो फ्रिक्वेन्सीवरून आपण काय करतो, तर टाइम पिरियड जो आहे, तर इथं पिरियड टी मेन्शन केलेलं आहे. तर पिरियड काय करतो आपण फ्रिक्वेन्सीवरून कॅल्क्युलेट करतो. तर फ्रिक्वेन्सी काय करतो आपण प्रॅक्टिकली जी आहे CRO वरती एक्स ॲक्सिसच्या अक्रॉस काय करतो, फ्रिक्वेन्सी जी आहे ती मेजर करतो. तर इथं फ्रिक्वेन्सी जी आहे F0 इज इक्वल टू 1/T0 ने काय करतो आपण फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करतो. तर फ्रिक्वेन्सी CRO वरती मेजर करणार आहे, त्याच्यावरून टाइम पिरियड जो आहे तो सिग्नलचा टाइम पिरियड आपण कॅल्क्युलेट करतो. साईन जो आहे इक्वेशनमध्ये साईन काय रिप्रेझेंट करतोय, दॅट इज रिप्रेझेंटेशन ऑफ सिग्नल. तर इथं साईन सिग्नल जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. तर मॅथमॅटिकल इक्वेशन लक्षात आलं. सेम परत इथं काय केलेलं आहे, 2πf0 जो आहे तो काय केलेला आहे, ओमेगा 0 ने रिप्लेस केलेला आहे. और साइन थीटा ने आपण काय करतो, ही टर्म जी आहे ती रिप्लेस करतो. दॅट इज व्ही ऑफ टी इज इक्वल टू व्ही एम साइन ओमेगा 0 टी और व्ही एम साइन थीटा. तर थीटा इज नथिंग बट ओमेगा 0 टी. तर ओमेगा 0 टी इज नथिंग बट इथं आपण इक्वेशनमध्ये 2πf0 टर्म काय केली आहे, तर ओमेगा 0 ने रिप्लेस केलेली. दॅट इज नथिंग बट ओमेगा 0 टी इज नथिंग बट 2πf0 टी ने काय केलेलं आहे, रिप्रेझेंट केलेलं आहे. तर हे झालं व्होल्टेज रिप्रेझेंटेशन. सेम करंट वेव्हफॉर्मचं रिप्रेझेंटेशन सेम असणार आहे. फक्त आपण काय करणार आहे, व्ही ऐवजी काय पॅरामीटर यूज करणार आहे, करंट जो आहे आपण आय ने रिप्रेझेंट करतो. सो आय ऑफ टी इज इक्वल टू आय एम साइन 2πf0 टी ने काय करणार आहे, इक्वेशन रिप्रेझेंट करणार आहे. आय ऑफ टी मीन्स काय, इन्स्टंटॅनियस करंट असणार आहे. आय एम काय असणार आहे, पिक व्हॅल्यू ॲम्प्लिट्यूड असणार आहे करंटची और मॅक्सिमम व्हॅल्यू असणार आहे. F0 काय, फ्रिक्वेन्सी. तर फ्रिक्वेन्सीवरून आपण सेम टाइम पिरियड कॅल्क्युलेट करणार आहे. F0 इज इक्वल टू 1/T0. तर इथं सेम ओमेगा 0 ने तुम्ही टर्म रिप्लेस करा किंवा आय एम साइन थीटा इक्वेशन रिप्रेझेंट केलं तरी करेक्ट इक्वेशन रिप्रेझेंटेशन असणार आहे. इक्वेशन लक्षात आलं सगळ्यांच्या, इक्वेशन लक्षात आलं. देन नेक्स्ट जे आहे आपण डेफिनेशन जे आहे अल्टरनेटिंग क्वांटिटीची डेफिनेशन जी आहे ती स्टडी करणार आहे. तर क्वेश्चन पेपरमध्ये बऱ्यापैकी तुम्हाला 4 मार्क्ससाठी 4 डेफिनेशन ज्या आहे त्या विचारलेल्या असतात. तर आपण याच्यामध्ये फर्स्ट सगळ्या बेसिक डेफिनेशन ज्या आहे त्या स्टडी करणार आहे. तर फर्स्ट डेफिनेशन जे आहे, डेफिनेशन ऑफ अल्टरनेटिंग क्वांटिटी. तर अल्टरनेटिंग क्वांटिटी मीन्स वॉट, की साइन सिग्नल इथं रिप्रेझेंट केलेला आहे, दॅट इज कंटिन्युअसली व्हॅरी विथ रिस्पेक्ट टू टाइम. एक्स ॲक्सिस वरती काय टाइम रिप्रेझेंट केलेला आहे, वाय ॲक्सिस वरती काय
ॲम्प्लिट्यूड आहे. तर पॉझिटिव्ह पीकचं डिस्टन्स प्लस EMने डायग्राममध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे. निगेटिव्ह पीकचं डिस्टन्स जे आहे मायनस EMने रिप्रेझेंट केलेलं आहे. तर अल्टरनेटिंग क्वांटिटी मीन्स व्हॉट? इट इज चेंजेस कंटिन्युअसली इन मॅग्निट्यूड अँड अल्टरनेट्स द डायरेक्शन ॲट रेग्युलर इंटरवल ऑफ टाईम. दॅट इज कॉल्ड ॲज अल्टरनेटिंग क्वांटिटी. तर कंटिन्युअसली सिग्नल काय असणार आहे? व्हॅरिंग असणार आहे. तर पॅरामीटर्स जे आहे आपण 1 कंप्लीट सायकलसाठी मेजर करणार आहे. दॅट इज पॉझिटिव्ह हाफ सायकल प्लस निगेटिव्ह हाफ सायकल. तर फर्स्ट डेफिनेशन जे आहे अल्टरनेटिंग क्वांटिटी. देन सेकंड जे आहे ॲम्प्लिट्यूड. तर ॲम्प्लिट्यूड मीन्स व्हॉट? इट इज मॅक्सिमम व्हॅल्यू अटेन बाय द अल्टरनेटिंग क्वांटिटी, also called as maximum or a peak value. तर ॲम्प्लिट्यूड जे आहे सिग्नलची ॲम्प्लिट्यूड जे आहे इथे डायग्राममध्ये या दाखवली. तर ॲम्प्लिट्यूड मीन्स व्हॉट? 0 पासून पॉझिटिव्ह पीकचं मॅक्सिमम डिस्टन्स दॅट इज कॉल्ड ॲज ॲम्प्लिट्यूड. तर ॲम्प्लिट्यूड जे आहे ते आपण व्होल्टेज VMने काय करतो? रिप्रेझेंट करतो. नंतर सेकंड डेफिनेशन जे आहे टाइम पिरियड. तर टाइम पिरियड मीन्स व्हॉट? इट इज टाइम टेकन इन सेकंड्स required to complete one cycle of an alternating quantity and denoted by T. तर इथं ही वेवफॉर्म रिप्रेझेंट केली आहे. हा टाइम पिरियड जो आहे तर 1 कंप्लीट सायकल जे आहे कंप्लीट होण्यासाठी लागणारा टाइम पिरियड जो आहे तो आपण काय करतो? टीने रिप्रेझेंट करतो. तर टाइम पिरियड जो आहे तो आपण काय करणार आहे? फ्रिक्वेन्सीवरून कॅल्क्युलेट करणार आहे. तर इथं फ्रिक्वेन्सीची पण डेफिनेशन दिली आहे. बिफोर दॅट instantaneous value. तर instantaneous value means what? It is an value of alternating quantity at any instant. तर at any instant means what? That is nothing but instantaneous value denoted by small letter. तर आपण instantaneous value is nothing but इक्वेशन मध्ये व्होल्टेज जे आहे स्मॉल लेटर्सने सपोज VM ने रिप्रेझेंट करतोय. दॅट इज काय असणार आहे तुमचा इन्स्टंटेनियस व्हॅल्यू व्होल्टेजची आपण रिप्रेझेंट करतो. नंतर फ्रिक्वेन्सी. तर फ्रिक्वेन्सी मीन्स व्हॉट? इट इज द नंबर ऑफ सायकल्स दॅट इज इट इज नंबर ऑफ सायकल्स दॅट ऑकर्स इन 1 सेकंड. तर एका सेकंदामध्ये तुमच्या नंबर ऑफ सायकल्स किती जनरेट होत आहेत दॅट इज नथिंग बट फ्रिक्वेन्सी. देन युनिट फॉर फ्रिक्वेन्सी इज हर्ट्ज. तर HZ ने आपण काय करतो? फ्रिक्वेन्सीचं युनिट जे आहे ते रिप्रेझेंट करतो. तर HZ मीन्स व्हॉट? हर्ट्ज. हर्ट्जमध्ये फ्रिक्वेन्सी मेजर करतो. किलो हर्ट्जमध्ये असेल किंवा मेगा हर्ट्जमध्ये आपण काय करतो? सिग्नलची फ्रिक्वेन्सी जी आहे ती मेजर करतो. देन रिलेशन बिटवीन फ्रिक्वेन्सी अँड टाइम पिरियड आता तुम्हाला सांगितलं. दॅट इज टाइम टेकन टू 1 कंप्लीट सायकल. F इज इक्वल टू काय करतो आपण? किंवा T इज इक्वल टू 1/F ने किंवा F इज इक्वल टू 1/T ने काय करतो? फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड मधलं काय करतो? रिलेशन जे आहे ते रिप्रेझेंट करतो. दॅट इज फ्रिक्वेन्सी. देन नेक्स्ट डेफिनेशन जे आहे पीक अँड पीक टू पीक व्होल्टेज. तर पीक मीन्स आता तुम्हाला सांगितलं की आपण CRO वरती काय करणार आहे प्रॅक्टिकली पीक व्होल्टेज आणि पीक टू पीक व्होल्टेज जे आहे ते मेजर करतो. तर CRO मीन्स व्हॉट? कॅथोड रे ऑसिलोस्कोप. तर याच्यामध्ये पीक व्होल्टेज. तर पीक व्होल्टेज मीन्स व्हॉट? इट इज मेजर्ड फ्रॉम बेस लाईन ऑफ AC वेवफॉर्म टू इट्स मॅक्सिमम ऑर पीक लेवल. इट इज कॉल्ड ॲज ॲम्प्लिट्यूड. तर इथं डायग्राममध्ये पीक अँड पीक टू पीक व्होल्टेज दाखवलेलं आहे. तर ही जी आहे बेस लाईन आहे दॅट इज नथिंग बट एक्स ॲक्सिस आहे. तर 0 पासून इथं हे मॅक्सिममचं डिस्टन्स जे आहे दॅट इज कॉल्ड ॲज पीक व्हॅल्यू. नंतर पीक टू पीक व्हॅल्यू मीन्स व्हॉट? पॉझिटिव्ह पीक प्लस निगेटिव्ह पीक दॅट इज नथिंग बट पीक टू पीक व्हॅल्यू. नंतर नेक्स्ट जे आहे आपण ॲव्हरेज व्हॅल्यू आणि RMS व्हॅल्यू जी आहे ती फाइंड आउट करणार आहे. तर ॲव्हरेज व्हॅल्यू जी आहे ती पीक व्हॅल्यूच्या व्हॅल्यूवरून डेफिनेशन दाखवते. तर फर्स्ट जे आहे RMS व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे. दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इफेक्टिव्ह व्हॅल्यू और RMS व्हॅल्यू. तर RMS व्हॅल्यू मीन्स व्हॉट? रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. तर रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू जे आहे दॅट इज व्हॅल्यू ऑफ ॲन AC करंट is equal to steady state or a DC current that is required to produce the same amount of heat as produced by AC current provided that the resistance and time
फॉर विच दिस करंट फ्लो आर आयडेंटिकल. तर याच्यामध्ये पीक आर एम एस व्हॅल्यू जी आहे ती आपण करंटची आर एम एस व्हॅल्यू रिप्रेझेंट करणारे किंवा व्होल्टेजची काय करणारे आर एम एस व्हॅल्यू जी आहे ती आपण रिप्रेझेंट करतो. तर आर एम एस व्हॅल्यू जी आहे दॅट इज रिप्रेझेंटेड बाय युझिंग सायनोसायडल वेवफॉर्म. तर साइन वेवफॉर्मने काय करणारे आपण आर एम एस व्हॅल्यू जी आहे ती रिप्रेझेंट करणारे. की सपोज करंटची आर एम एस व्हॅल्यू इथं काय करतोय आपण रिप्रेझेंट करतोय. तर स्टँडर्ड इक्वेशन आहे आय आर एम एस इज इक्वल टू 0.707 आय एम. दॅट इज नथिंग बट आर एम एस व्हॅल्यू ऑफ करंट. तर आय आर एम एस इज इक्वल टू 0.707 आय एम ने काय करतो करंटची आर एम एस व्हॅल्यू जी आहे ती रिप्रेझेंट करतो. देन इथं वेवफॉर्ममध्ये आर एम एस व्हॅल्यू जे आहे रिप्रेझेंट केलेलं आहे. तर सायनुसायडल वेवफॉर्म दिली आहे. तर याच्यामध्ये पीक व्हॅल्यू मीन्स वॉट पॉझिटिव्ह पीकचं मॅक्सिमम डिस्टन्स. देन आर एम एस व्हॅल्यू जी आहे तर आर एम एस व्हॅल्यू व्होल्टेजची आर एम एस व्हॅल्यू आपण काय करणार आहे व्ही आर एम एस. करंटची काय करत होतो आय आर एम एसने रिप्रेझेंट करत होतो. व्होल्टेजची आर एम एस व्हॅल्यू जी आहे ती आपण काय करणार आहे व्ही आर एम एसने रिप्रेझेंट करणार आहे. दॅट इज इक्वल टू व्ही पी एक्स इंटू किंवा व्ही एम नोट केलं तरी चालेल किंवा व्ही फक्त नोट केला तरी चालेल इंटू 0.707 ने काय करतो तर आर एम एस व्हॅल्यू जी आहे ती रिप्रेझेंट करतो. करंट असेल तर करंट आय ने रिप्रेझेंट करतो. व्होल्टेज असेल तर व्ही ने आपण काय करणार आहे रिप्रेझेंटेशन करणार आहे. देन नेक्स्ट ॲव्हरेज व्हॅल्यू जी आहे तर ॲव्हरेज व्हॅल्यू करंटची असेल किंवा व्होल्टेजची असेल. तर व्होल्टेज व्ही ॲव्हरेज इज इक्वल टू किंवा करंट असेल तर आय ॲव्हरेज इज इक्वल टू व्ही इंटू 0.637. तर ह्याच्या व्हॅल्यू स्टँडर्ड व्हॅल्यू आहेत. तर 0.637 ने काय करणार आहे मॅक्सिमम व्होल्टेज जे काय असेल सिग्नलचं झिरोपासून मॅक्सिमम डिस्टन्स त्याला काय करणार आहे मल्टिप्लाय करणार आहे. करंट असेल तर काय 0 टू मॅक्सिमम करंटची जी व्हॅल्यू असेल पॉझिटिव्ह पीकसाठी ती इथं नोट करणार आहे आणि कॅल्क्युलेशन करणार आहे. दॅट इज ॲव्हरेज व्हॅल्यू जी आहे ती फाइंड आउट करणार आहे आपण. दॅट इज आर एम एस व्हॅल्यू करंटची असेल किंवा व्होल्टेजची असेल किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू असेल करंटची असेल किंवा व्होल्टेजची असेल तर आय ॲव्हरेज इज इक्वल टू 0.637 ने काय करतो करंट जे आहे मॅक्सी आय एम असेल किंवा व्ही एम असेल दॅट इज नथिंग बट पॉझिटिव्ह पिकचा डिस्टन्स मॅक्सिमम डिस्टन्स त्याला काय करणार आहे 0.637 ने आपण काय करतो मल्टिप्लाय करतो. दॅट इज आय ॲव्हरेज जे आहे ते रिप्रेझेंट केलेलं आहे. देन नेक्स्ट ॲव्हरेज व्हॅल्यूचं इक्वेशन जे आहे तर फॉर्म फॅक्टर जे आहे डेफिनेशन नेक्स्ट स्टडीसाठी आहे. तर फॉर्म फॅक्टर जो आहे तो आपण काय करणार आहे ॲव्हरेज व्हॅल्यू आणि आर एम एस व्हॅल्यूवरून काय करतो फॉर्म फॅक्टर जो आहे तो सर्किटचा फाइंड आउट करतो. तर इथं फॉर्म फॅक्टर जो आहे दॅट इज नथिंग बट रेशो ऑफ आर एम एस व्हॅल्यू टू ॲव्हरेज व्हॅल्यू दॅट इज कॉल्ड ॲज फॉर्म फॅक्टर. तर आर एम एस व्हॅल्यू तुम्हाला सांगितलं करंट असेल किंवा व्होल्टेज असेल दॅट इज 0.70 ने काय आय एम असेल तर आय एम करंट असेल तर व्होल्टेज असेल तर काय असणार इथं व्ही एम ने रिप्रेझेंट करतो. डिवायडेड बाय आय ॲव्हरेज सांगितलं तर आय ॲव्हरेज जे आहे 0.637 ने काय करतो मल्टिप्लाय करतो. करंट असेल तर करंट पॅरामीटरला व्होल्टेज असेल तर व्होल्टेज पॅरामीटरला. तर इथं आय एम काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. कॅल्सीवरती कॅल्क्युलेशन करून बघा 0.707 डिवायडेड बाय 0.637 दॅट इज नथिंग बट 1.11 अँसर जे आहे फॉर्म फॅक्टरचा अँसर मिळेल. तर याच्यामध्ये फॉर्म फॅक्टर जो आहे झालं का नाही केला तुम्ही केला
तर फॉर्म फॅक्टर मीन्स व्हॉट, तर फॉर्म फॅक्टर जो आहे तो आपण काय करणार आहे RMS व्हॅल्यू आणि ॲव्हरेज व्हॅल्यूवरून काय करणार आहे फॉर्म फॅक्टर जो आहे तो कॅल्क्युलेट करतो. दॅट इज नथिंग बट रेशो ऑफ RMS व्हॅल्यू टू ॲव्हरेज व्हॅल्यू, दॅट इज कॉल्ड ॲज फॉर्म फॅक्टर. तर इथं फॉर्म फॅक्टर जो आहे 0.707 डिवायडेड बाय 637. तर कॅल्क्युलेशन करून बघा 1.11 आन्सर येईल. तर ही जी आहे स्टँडर्ड व्हॅल्यू आहे फॉर्म फॅक्टरची. देन इक्वेशन जे आहे ते आपण नंतर स्टडी करणार आहे याचे. नंतर आपण नेक्स्ट जे आहे फेजर रिप्रेझेंटेशन जे आहे फेजर रिप्रेझेंटेशन स्टडी करणार आहे. तर फेजर रिप्रेझेंटेशन मीन्स व्हॉट, की आपण सिग्नलचं काय करणार आहे तर फेज अँगल जो आहे तो रिप्रेझेंट करणार आहे. तर याच्यामध्ये अन अल्टरनेटिंग क्वांटिटी कॅन बी रिप्रेझेंटेड युझिंग, तर अल्टरनेटिंग क्वांटिटी मीन्स व्हॉट, AC सिग्नल जो आहे तो आपण काय करणार आहे वेवफॉर्मने रिप्रेझेंट करतो, इक्वेशन्सने रिप्रेझेंट करतो, ॲज वेल ॲज आपण काय करतो तर इक्वेशन सिग्नल जो आहे तो आपण काय करतो फेजर डायग्रॅमने रिप्रेझेंट करतो. तर फेजर डायग्रॅम जे आहे ते आपल्याला काय करायचे आहेत ड्रॉ करायच्यात. तर फेजर डायग्रॅम कन्सेप्ट जो आहे तो सांगते तुम्हाला. तर इथं काय सिग्नल सांगितलं आता. तर सिग्नल काय सायनुसायडल सिग्नल अल्टरनेटिंग क्वांटिटी कॅन बी रिप्रेझेंटेड बाय रोटेटिंग लाईन. तर इथं हा जो आहे फेज अँगल रिप्रेझेंट केलेला आहे. तर ही जी आहे साईन सिग्नल रिप्रेझेंट केलेला आहे. तर साईन सिग्नल जो आहे साईन सिग्नलचं फंक्शन काय या अल्टरनेटिंग क्वांटिटी काय होणार आहे तुमची दॅट इज कंटिन्युअसली व्हॅरिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम असणार आहे. एक्स ॲक्सिस वरती टाइम रिप्रेझेंट केलेला आहे. देन इक्वेशन जे आहे करंट इक्वेशन जे आहे ते रिप्रेझेंट केलेले इथे I इज इक्वल टू IM साइन ओमेगा टी. IM मीन्स काय पॉझिटिव्ह पिकचं मॅक्सिमम डिस्टन्स साइन ओमेगा टी. तर ओमेगा इज नथिंग बट 2πf0. तर किंवा साइन थिटा तुम्ही रिप्रेझेंट करता. तर थिटा इज नथिंग बट काय असणार आहे तर फेज अँगल जो आहे तो काय करणार आहे तुम्ही फाइंड आउट करणार आहे. तर इथं एक्स ॲक्सिस दिलेला आहे, वाय ॲक्सिस दिलेला आहे. तर एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसच्या क्रॉस काय केलेला आहे हा सर्कल ड्रॉ केलेला आहे. तर सर्कलवरून आपण काय करणार आहे तर हा ॲरो जो आहे तो क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये काय होणार आहे तो मूव्ह करणार आहे. जेणेकरून आपण काय करणार आहे तर फेज अँगल जो आहे तो सिग्नल्सचा काय करतो फाइंड करतो. तर याच्यामध्ये की सपोज इथं फेज अँगल दिलेला आहे की सपोज इथं तुमचा काय फेज अँगल 45 डिग्रीने रिप्रेझेंट केलेला आहे किंवा फेज अँगल जो आहे तो स्ट्रेट लाईनमध्ये या टाईपमध्ये रिप्रेझेंट केलेला आहे की ज्यावेळी फेज अँगल जो आहे तो किती 90 डिग्री असणार आहे. तर आपण सिग्नल्सचे काय करणार आहे फेज अँगल जे आहे ते रिप्रेझेंट करणार आहे. तर ॲक्च्युअल इथं दाखवते. तर फेज मीन्स व्हॉट, फेज इज डिफाइंड ॲज fractional part of time period or a cycle through which quantity has advanced from the selected zero position or a reference. तर इथं फेज अँगल जो आहे तर फेज अँगल मीन्स व्हॉट की 0 पोझिशन पासून काय करणार आहे आपण सिग्नलचा टाइम पिरियड जो आहे तर इथं टाइम पिरियड जो आहे सिग्नलचा दिलेला आहे की सपोज हा काय साइन सिग्नल दिलेला आहे. टाइम पिरियड जो आहे तो आपण काय करतो 1 कंप्लीट सायकलसाठी फाइंड आउट करतो. नंतर इथं अजून एक सेकंड डायग्राम जी आहे ती दिली आहे. तर सेकंड डायग्राम मध्ये सिग्नल जो आहे तर इथं सिग्नल जे आहे दोन साइन सिग्नल ड्रॉ केलेले आहे. फर्स्ट साइन सिग्नल आणि हा इथून एक सेकंड साइन सिग्नल ड्रॉ केलेला आहे. तर आपण या दोन सिग्नल मधला काय करणार आहे फेज कॅल्क्युलेट करणार आहे ॲज वेल ॲज फेज डिफरन्स जो आहे तो फाइंड आउट करणार आहे. तर हा फर्स्ट सिग्नल जो आहे तो 0 पासून स्टार्ट झालेला आहे. नंतर हा सेकंड सिग्नल जो आहे तो इथं सपोज 1 पासून स्टार्ट झालेला आहे. तर इथं
पोझिशन जी आहे सिग्नलची, तर फर्स्ट जो आहे 0 पासून स्टार्ट झालेला आहे, सेकंड काय सपोज 1 पासून स्टार्ट झालेला आहे, दॅट इज नथिंग बट फेज डिफरन्स. तर फेज डिफरन्स मीन्स व्हॉट, की दोघांची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे, आयडेंटिकल असणार आहे, बट स्टार्टिंग पॉईंट काय आहे, दोघांचा वेगवेगळा आहे. तर या फर्स्ट वेव्हफॉर्मचा स्टार्टिंग पॉईंट जो आहे सपोज 0 आहे आणि सेकंड वेव्हफॉर्मचा स्टार्टिंग पॉईंट काय 1 आहे. तर याच्यावरून आपण काय करणार आहे, फेज डिफरन्स जो आहे तो कॅल्क्युलेट करणार आहे. तर फेज डिफरन्स मीन्स व्हॉट, व्हेन टू अल्टरनेटिंग क्वांटिटीज ऑफ द सेम फ्रिक्वेन्सी हॅव्हिंग डिफरंट 0 पॉईंट्स. तर डिफरंट 0 पॉईंट्स मीन्स व्हॉट, एकाचा ओरिजिन पॉईंट जो आहे 0 आहे आणि एकाचा पॉईंट काय 1 पासून वेव्हफॉर्म स्टार्ट होतीये, दॅट इज नथिंग बट दे हॅव डिफरंट फेज अँगल किंवा डिफरन्स काय असणार आहे, फेजमध्ये काय असणार आहे, डिफरन्स असणार आहे. तर फेज डिफरन्स जो आहे तो आपण काय करणार आहे, फायने काय करणार आहे, कॅल्क्युलेट करणार आहे. तर इथं फाय रिप्रेझेंट केलेला आहे, त्याच्यावरून फेज अँगल जो आहे तो फाइंड आउट करणार आहे. देन इन इन फेज, तर इन फेज मीन्स व्हॉट, की ज्यावेळी दोन्ही, आता ह्या दोन्ही वेव्हफॉर्म काय आहे, तर फेज अँगल, फेज स्टार्टिंग पॉईंट जो आहे दोघांचा सेपरेट आहे. फ्रिक्वेन्सी जरी सेम असली तरी इनिशियल ओरिजिन पॉईंट जो आहे एका वेव्हफॉर्मचं सपोज 0 पासून स्टार्ट होतोय आणि दुसरीचा काय सपोज 1 पासून स्टार्ट होतोय, दॅट इज दे हॅव्हिंग फेज डिफरन्स. देन नेक्स्ट डेफिनेशन जे आहे इन फेज. तर इन फेज मीन्स व्हॉट, की ज्यावेळी दोन्ही वेव्हफॉर्म एकाच पॉईंट पासून स्टार्ट होणार आहे, दॅट इज कॉल्ड ॲज इन फेज. की फर्स्ट वेव्हफॉर्म पण तुमची 0 पोझिशन पासून स्टार्ट होतीये आणि सेकंड वेव्हफॉर्म पण काय होतीये 0 पोझिशन पासून स्टार्ट होतीये, दॅट इज कॉल्ड ॲज इन फेज. मीन्स दोघांचा ओरिजिन पॉईंट काय असणार आहे, सेम असणार आहे किंवा दोघांच्या फेज डिफरन्स जो आहे तो काय असणार आहे, फेज डिफरन्स दोघांचा 0 असणार आहे, दॅट इज कॉल्ड ॲज इन फेज. तर इथं इन फेजचा अँगल दाखवते. तर इथं बघा इन फेजची डायग्राम जी आहे दाखवली आहे. तर फर्स्ट वेव्हफॉर्म जे आहे 0 पासून स्टार्ट आहे, सेकंड वेव्हफॉर्म पण काय 0 पासून स्टार्ट आहे, फक्त फर्स्टची अँप्लिट्यूड जास्त आहे, सेकंडची कमी आहे. दोघांचा ओरिजिन पॉईंट सेम आहे, मीन्स फेज डिफरन्स काय 0 आहे दोघांचा. दॅट इज नथिंग बट की दोन्ही वेव्हफॉर्म तुमच्या काय इन फेज आहे. तर इन फेजची फेजर डायग्राम जी आहे, तर आपण फेजर डायग्राम प्लॉट करणार आहे. इक्वेशन जे आहे व्होल्टेजचं इक्वेशन व्ही इज इक्वल टू व्ही एम साइन ओमेगा टी ने रिप्रेझेंट करतो. करंट इक्वेशन जे आहे आय एम साइन ओमेगा टी ने रिप्रेझेंट करतो. तर इथं व्ही आणि आय करंट पॅरामीटर रिप्रेझेंट केलेले आहेत. ही जी डायग्राम आहे हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केलेली आहे, ती काय तुमची फेजर डायग्राम जी आहे ती ड्रॉ केलेली आहे. तर फेजर डायग्राम मीन्स व्हॉट, की ज्यावेळी दोन्ही अँगल इन फेज असणार आहे त्यावेळी फक्त आपण काय करतो, स्ट्रेट लाईनने काय करतो, फेजर डायग्राम जी आहे ती रिप्रेझेंट करतो. व्ही मीन्स व्होल्टेज, आय मीन्स करंट. तर इथं व्ही एम आणि आय एम सिग्नल जो आहे तो डायग्राम मध्ये रिप्रेझेंट केलेला आहे. त्याच्यावरून काय केलेली आहे, फेजर डायग्राम जी आहे ती ड्रॉ केलेली आहे. नंतर फेजर डायग्राम मध्ये दोन कन्सेप्ट आहेत, लीडिंग फेज अँगल आणि लॅगिंग फेज अँगल. तर लीडिंग असेल किंवा लॅगिंग असेल, तर फर्स्ट कन्सेप्ट जो आहे तो इथं डायग्राम मध्ये मी लॅगिंग रिप्रेझेंट केलेला आहे. तर लॅगिंग मीन्स व्हॉट, तर lagging means what, in figure shows the 0 points of the current waveform is after the 0 point of the voltage waveform. तर इथं सपोज ही फर्स्ट जी आहे व्होल्टेज वेव्हफॉर्म आहे, सेकंड वेव्हफॉर्म जी आहे करंट वेव्हफॉर्म आहे. तर 0 पॉईंट जो आहे व्होल्टेज वेव्हफॉर्मचा 0 पॉईंट जो आहे तो इथून स्टार्ट आहे, करंट वेव्हफॉर्मचा 0 पॉईंट जो आहे तो इथून स्टार्ट आहे. दॅट इज करंट इज लॅगिंग बिहाइंड द व्होल्टेज. तर लॅगिंग मीन्स व्हॉट, की आपण काय करणार आहे, तर लॅगिंग कन्सेप्ट जो आहे तो मायनस ने काय करणार आहे, रिप्रेझेंट करणार आहे. की याचा फेज अँगल काय आहे 0 आहे, सेकंड वेव्हफॉर्मचा फेज अँगल सपोज काय फाय ने रिप्रेझेंट करतोय. दॅट इज व्ही इज इक्वल टू इक्वेशन रिप्रेझेंट केलेलं आहे, व्ही इज इक्वल टू व्ही एम साइन ओमेगा टी. तर सेकंड आपण काय करतोय ह्याच्यामध्ये लॅगिंग जे आहे करंट अँगल जो आहे लॅगिंग ने रिप्रेझेंट करतोय, दॅट इज आय इज इक्वल टू आय एम साइन ओमेगा टी मायनस फाय. तर मायनस फाय मीन्स व्हॉट, तर मायनस फाय मीन्स व्हॉट, की तुमचा फेज अँगल काय लॅगिंगने रिप्रेझेंट करतोय. तर लॅगिंगची फेजर डायग्राम जी आहे ती आपण या शेपमध्ये रिप्रेझेंट करणार आहे.
VM तुमचा काय व्होल्टेज इक्वेशन आहे, IM काय आहे करंट इक्वेशन आहे. तर इथं मायनस मीन्स व्हॉट फेज अँगल काय असणार आहे, लॅगिंग मीन्स व्हॉट फेज अँगल निगेटिव्ह असणार आहे. तर इथं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये फेजर अँगल जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. दॅट इज काय फेज अँगल जो आहे तो लॅगिंगने रिप्रेझेंट केलेला आहे. देन लिडिंगचा दाखवते. तर लिडिंग फेज अँगल जो आहे, तर लिडिंग मीन्स व्हॉट की इथं दॅट इज नथिंग बट आता इथं वेवफॉर्म मध्ये डायरेक्ट दाखवते. तर फर्स्ट वेवफॉर्म जी आहे ती ड्रॉ केली आहे 0 पॉईंट पासून. सेकंड वेवफॉर्म जी आहे ती पण ड्रॉ केली आहे. तर सेकंड वेवफॉर्म काय आहे तुमची इथं इथून स्टार्ट आहे. तर याचा स्टार्टिंग पॉईंट जो आहे करंट वेवफॉर्मचा तो इंडिकेट केलेला आहे. देन व्होल्टेज इक्वेशन जे आहे व्ही इज इक्वल टू व्ही एम साइन ओमेगा टी ने रिप्रेझेंट केलेलं आहे. लिडिंग पॉवर फॅक्टर जो आहे, लिडिंग अँगल जो आहे, लॅगिंग अँगल आपण काय करणार आहे मायनस फायने रिप्रेझेंट करणार आहे. आणि लिडिंग अँगल काय करणार आहे, तर इथं हा सेकंड वेवफॉर्मचा अँगल जो आहे फायने रिप्रेझेंट केलेला आहे. तर प्लस फायने काय करतो, लिडिंग पॅरामीटर जो आहे तो रिप्रेझेंट करतो. दॅट इज लिडिंग अँड लॅगिंग कन्सेप्ट. तर लॅगिंग मध्ये काय की आपण मायनस फायने काय करतो इक्वेशन मध्ये लॅगिंग करंट अँगल जो आहे तो रिप्रेझेंट करतो. लिडिंग मीन्स काय असणार आहे, तर पॉझिटिव्ह अँगल जो आहे तो आपण पॉझिटिव्ह फायने काय करतो लिडिंग अँगल जो आहे तो रिप्रेझेंट करतो. तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे आहे लिडिंगचं, तर इथं डायग्राम मध्ये दाखवलेले लिडिंगची फेजर डायग्राम व्हीएम आणि IM. तर पॉझिटिव्ह अँगल जो आहे तो तुमचा लिडिंगचा फायने रिप्रेझेंट केलेला आहे. दॅट इज लिडिंग अँड लॅगिंग कन्सेप्ट. देन नेक्स्ट जे आहे आपण इम्पेडन्स कन्सेप्ट जो आहे तो स्टडी करणार आहे. तर इम्पेडन्स मीन्स व्हॉट, तर इम्पेडन्स जे आहे दॅट इज नथिंग बट इट इज द अपोजिशन दॅट सर्किट इलेमेंट प्रेझेंट टू द करंट इन द फेजर. तर इम्पेडन्स कन्सेप्ट जो आहे तर इम्पेडन्स जो आहे सर्किटमध्ये आपण कॅपिटल झेड ने काय करतो, इम्पेडन्स जो आहे तो रिप्रेझेंट करतो. तर इम्पेडन्स इज नथिंग बट अपोजिशन दॅट सर्किट इलेमेंट प्रेझेंट टू द करंट इन द फेजर डोमेन, दॅट इज कॉल्ड ॲज इम्पेडन्स. तर इम्पेडन्स जो आहे तो झेड ने रिप्रेझेंट करतो. तर झेड इज नथिंग बट व्ही डिवायडेड बाय आय ने काय करतो आपण, तर इम्पेडन्स जो आहे तो सर्किट मधला रिप्रेझेंट करतो. तर ओहम्स लॉ फॉर AC सर्किट आपण स्टडी केलेलं आहे. दॅट इज व्ही इज इक्वल टू IR. तर आर इज नथिंग बट रेजिस्टर. रेजिस्टरचं फंक्शन जे आहे ते आपण स्टडी केलेलं. तर रेजिस्टन्स काय करंट अपोजिशन किंवा करंट लिमिटिंग पर्पजसाठी यूज करतो. सेम इम्पेडन्स काय, तर सर्किट मधला करंट जो आहे तो अपोज करण्यासाठी काय करणार आहे आपण, इम्पेडन्स कन्सेप्ट जो आहे तो सर्किट मध्ये यूज करणार आहे. तर इथं व्ही इज इक्वल टू IR ऐवजी IZ रिप्रेझेंट केलेले. दॅट इज इम्पेडन्स कन्सेप्ट. दॅट इज व्ही इज इक्वल टू आय ने काय करतो, ओहम्स लॉ रिप्रेझेंट केलेला आहे आपण, व्ही डिवायडेड बाय आय ने रिप्रेझेंट केलेला आहे ओहम्स लॉ. सेम इम्पेडन्स जे आहे ते इथं रिप्रेझेंट केलेलं आहे. देन नेक्स्ट जे आहे फेज अँगलची डेफिनेशन आहे. तर फेज अँगल मीन्स व्हॉट, तर फेज अँगल आता सांगितलं तुम्हाला, इन फेज असेल किंवा आउट ऑफ फेज असेल. तर फेज अँगल जो आहे तर याच्यामध्ये फेज अँगल जो आहे तो आता डायग्राम मध्ये दाखवला की 0 पासून स्टार्ट होत असेल तर काय की तुमचा सर्किटचा फेज अँगल जो आहे तो इन फेज असणार आहे. आउट ऑफ फेज मीन्स व्हॉट की 0 पासून नेक्स्ट पॉईंट असेल, 1 असेल, 2 असेल, काही तर डायरेक्ट 90 डिग्री 180 डिग्री इंडिकेट केलेले आहे. तर ज्यावेळी नेक्स्ट पॉईंट पासून तुमचा फेज अँगल स्टार्ट होणार आहे दॅट टाइम की तुम्ही फेज डिफरन्स जो आहे तो कन्सेप्ट कॅल्क्युलेट करणार आहे.
तर याच्यामध्ये फेज अँगल इज नथिंग बट इट डिस्क्राइब द फेज शिफ्ट बिटवीन टोटल व्होल्टेज अँड टोटल इलेक्ट्रिकल करंट. तर इथं व्होल्टेज वेवफॉर्म रिप्रेझेंट केली आहे, करंट वेवफॉर्म रिप्रेझेंट केली आहे. ब्ल्यू लाईनने करंट वेवफॉर्म रिप्रेझेंट केली आहे, ग्रीन लाईनने व्होल्टेज वेवफॉर्म जी आहे ती रिप्रेझेंट केली आहे. तर व्होल्टेज ट्रायंगल वरून आपण काय करणार आहे, फेज शिफ्ट जो आहे नेक्स्ट आहे व्होल्टेज ट्रायंगल जो आहे, पॉवर ट्रायंगल जो आहे तो आपण स्टडी करणार आहे. तर फेज शिफ्ट जो आहे, फेज अँगल जो आहे तो फाइंड आउट करणार आहे. तर फेज अँगल जो आहे तो सांगितला की 0 पासून ज्या पॉईंट पासून तुमचं काय होते वेवफॉर्म स्टार्ट होतीये त्या पॉईंट पासून आपण काय करणार आहे, त्याचा अँगल जो आहे तो मेजर करणार आहे. 0 पासून असेल किंवा सपोज इथं 1 पासून काय होतीये सेकंड वेवफॉर्म स्टार्ट होतीये, तर 0 पासून सेकंड वेवफॉर्मचा जो काय स्टार्टिंग पॉईंट असेल त्याच्यावरून आपण काय फेज डिफरन्स जो आहे तो फेज डिफरन्स कॅल्क्युलेट करतो. त्याच्यावरून आपण काय करणार आहे, फायची व्हॅल्यू जी आहे ती फाइंड आउट करतो. तर थेअरीमध्ये फक्त तुम्हाला डेफिनेशन आहे, प्रॅक्टिकलमध्ये आपण काय करणार आहे, ऍक्च्युअली वेवफॉर्म वरून अँगल्स जे आहे ते फाइंड आउट करणार आहे. थेअरीमध्ये फक्त डेफिनेशन आहे. तर फेज अँगल जे आहे दॅट इज नथिंग बट की आपण काय फेज शिफ्ट वरून काय करणार आहे, तर फेज अँगल जो आहे तो रिप्रेझेंट करणार आहे. देन नेक्स्ट जे आहे पॉवर जे आहे सर्किटमध्ये पॉवर कॉन्सेप्ट जो आहे तो स्टडी करणार आहे, पॉवर फॅक्टर. तर पॉवर सांगितलं तर पॉवर इज नथिंग बट काय की हीट प्रोड्युस्ड इन सर्किट, दॅट इज नथिंग बट पॉवर. तर पॉवर जे आहे इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये ऍक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर आणि टोटल पॉवर जे आहे ते आपण कन्सेप्ट स्टडी करणार आहे. तर पॉवर फॅक्टर इज नथिंग बट डेफिनेशन जी आहे ती इथं रिप्रेझेंट केलेली आहे, दॅट इज रेशो ऑफ ऍक्टिव्ह पॉवर टू टोटल पॉवर. तर टोटल पॉवर इज नथिंग बट इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲपरंट पॉवर, दॅट इज कॉल्ड ॲज पॉवर फॅक्टर. तर पॉवर फॅक्टर इज नथिंग बट इक्वेशन रिप्रेझेंट केलेलं आहे ऍक्टिव्ह पॉवर डिवायडेड बाय टोटल पॉवर. तर ऍक्टिव्ह पॉवर जी आहे इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये आपण पी ने रिप्रेझेंट करतो, टोटल पॉवर जी आहे एस ने रिप्रेझेंट करतो. तर इथं पॉवर फॅक्टर जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे, एस जो आहे दॅट इज नथिंग बट टोटल पॉवर जनरेटेड और युज्ड इन सर्किट. पी जो आहे दॅट इज नथिंग बट पॉवर कन्झ्युम्ड इन सर्किट, दॅट इज नथिंग बट ऍक्टिव्ह पॉवर. आणि क्यू जो आहे तर आपण पॉवर ट्रायंगल जो आहे तो ड्रॉ करणार आहे पी क्यू आर एस चा. नेक्स्ट लेक्चरमध्ये हे हा कन्सेप्ट परत डिटेलमध्ये सांगते. टाइम लिमिट जे आहे ते संपलेलं आहे. नेक्स्ट लेक्चर जे आहे ते तुम्ही जॉईन करा. नेक्स्ट लेक्चरला मी हे परत पॉवर फॅक्टर कन्सेप्ट जो आहे तो एक्सप्लेन करते. नेक्स्ट लेक्चरसाठी जॉईन करा.